मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी। या बातमीला आणि या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट क्लिअर आणि स्पष्ट करतो। आम्ही जाणीवपूर्वक कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही संप्रदायाची किंवा जातीची, कुठल्याही धर्माची बदनामी करण्याचा हा आमचा बिलकुल मानस नाही। पण लातूरमध्ये जी काही घटना घडली त्याबद्दल गप्प राहणं ही आमच्या तत्वामध्ये आणि आमच्या बुद्धीला बिलकुलही पटत नाही। पुन्हा एकदा असे महाभाग येऊन आपल्या लातूरकरांची घोर फसवणूक त्यांनी करू नये, लातूरकरांच्या भावनेशी खेळ खेळू नये यासाठी बोलणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे। आता बघा, 1 ते 2 महिन्यापूर्वी लातूरच्या बाजूला जे खांडापूर गाव आहे, लातूर शहरापासून काही अंतरावरती ते गाव आहे, त्या गावामध्ये उत्सव संताचा कुंभमेळा वारकऱ्याचा हा मोठा उत्सव त्या ठिकाणी पार पडला। अगदी भव्य दिव्य हा सोहळा होता। लाखो लोक त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। आपले आई वडील असतील, माता भगिनी असतील, आपले भाऊबंद असतील आणि सगळे समस्त लातूरकर जे आहेत ते सगळे विविध जातीमधले आले। ते सगळे लोक या सोहळ्यामध्ये देवावरती श्रद्धा ठेवून आणि भावनिक होऊन त्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। ते नुसते सहभागी झाले का? तर बिलकुल नाही। त्यांनी तशा वर्गण्याही दिल्या, त्यांनी तशा पट्ट्याही फाडल्या, त्यांनी तसे अनेक पैसे, लाखो रुपये देखील देणग्या दिल्या आणि या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। त्यांचाही विचार होता की आपल्या या शहरामध्ये असा हा भव्य दिव्य सोहळा होतोय आणि छोटा का होईना खालीचा वाटा आपण या सोहळ्याचा उचलावा आणि पुण्याचं काम करावं असा त्यांचा हेतू होता। पण सोहळा पार पडला, अगदी आनंदात सोहळा पार पडला। हेलिकॉप्टरने पादुका आल्या, त्या पादुका खोट्या खऱ्या आता नंतर संशोधनाचा भाग आहे। पण हा सगळा कार्यक्रम, हा सोहळा पार पडला आणि 2 महिन्यानंतर या कार्यक्रमाच्या पडद्यामागची गोष्ट बाहेर यायला सुरुवात झाली। आता आपण अनेकदा ऐकत असतो तर एखाद्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार झाला, एखाद्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला, मंत्रालयामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा आमदाराने, मंत्र्याने भ्रष्टाचार केला, अशा घटना आपण नेहमी आपल्या कानावर येत असतात आणि आपण त्याला ऐकत असतो, पाहत असतो आणि स्वाभाविक आहे की त्या तशा घटना अनेक घडतही असतात। पण प्रथमच माझ्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये म्हणा किंवा माझ्या ह्या सगळ्या अनुभवामध्ये प्रथमच देवकार्यामध्ये किंवा देवाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला, सप्त्यात भ्रष्टाचार झाला हे मी पहिल्यांदाच ऐकलं आहे। अनेक गावोगावी सप्ते होत असतात, अगदी शिस्तबद्ध सप्ते होत असतात, अगदी निवेदन हे काटेकोरपणे असतं आणि त्या निमित्तानं लोक आपली श्रद्धेपोटी या सगळ्या गोष्टी करत असतात। पण लातूरमध्ये जो उत्सव संताचा आणि कुंभमेळा वारकऱ्यांचा जो कार्यक्रम झाला, यामध्ये कोटी रुपयाचा म्हणजे एका कोटीने तर अनेक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असा आरोप किशोर जाधव या व्यक्तीवरती झाला। त्याचे व्हिडिओ काही दिवसापूर्वी आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमामध्ये अगदी झळकले। महाशयाकडे बंदूक आहे, ते काहीतरी रिव्हॉल्वर आहे का काहीतरी, कसली तरी ते जनावरं डुकरं मारण्याची बंदूक आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी स्टेटस वगैरे ठेवला। अशाही घटना काही आपल्या समोर आल्या आणि त्यातून चर्चा सुरू झाली। मग चर्चा सुरू होताच मग ते कोणी विश्वस्त मंडळ होतं, त्यांची जी कमिटी होती, त्यांचा जो ग्रुप होता, ते ग्रुप सगळे लोक एकत्र यायला लागले, एकमेकावर आरोप व्हायला लागले की त्या महाराजाने, किंवा आता महाराज मी म्हणणार नाही, बिलकुलच माझी इच्छा नाही आहे या लोकांकडे महाराज म्हणण्याची, या लोकांनी मग किशोर जाधवने एवढे पैसे घेऊन पळून गेला, आम्हाला हिशोब दिला नाही, एवढे बुक छापले, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सुरू झाल्या। चर्चा सुरू झाली। मागलच्या आठवड्यामध्ये फुल याची सगळी चर्चा सुरू होती। लातूरच्या लहान लेकरापासून थोरांपर्यंत हे सगळी बातम्या त्यांच्यापर्यंत गेल्या। मग या आयोजकांनी एक पत्रकार परिषद मागलच्या 30 तारखेला आयोजित केली आणि पत्रकार परिषद देखील आमच्या या पत्रकारिता क्षेत्रामधले पहिली पत्रकार परिषद असेल की एका सप्त्याची पत्रकार परिषद, तीही हिशोबाची पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हिशोब मांडण्यात आला। प्रत्येकजण या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये मी किती निका आहे, मी किती पवित्र आहे, मी किती
निष्कलंक आहे असा मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. आणि कुणी फसवणूक केली, कशी फसवणूक झाली लातूरकरांची, हा देखील तिथं मांडण्याचा प्रयत्न झाला. पण हे सगळं होत असताना आम्हीही काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला तिथे त्या ठिकाणी मिळाले नाहीत. पण ज्या कोणी कमिटी असेल, जे कोणी विश्वस्त मंडळ असेल, या सगळ्यामध्ये जे इन्व्हॉल्व होतं, हे सगळे लोक मिळून पूर्वनियोजित करून, म्हणजे प्री प्लॅनिंग करून खरंच लातूरकरांना फसवलं का, असा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. आता बघा ना, काही घटना असतात, त्याचा एक काळ असतो, ती मर्यादा असते. आता मागलच्या आठवड्यामध्ये या उत्सव संताचा आणि कुंभमेळा वारकऱ्यांच्या या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये, सप्त्यामध्ये झाल्या भ्रष्टाचाराबद्दल जेवढी चर्चा होती ती आता सध्या या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. सगळीकडे वातावरण शांत होतं आहे. आणि आता आमच्या मिळालेल्या माहितीनुसार किंवा प्रसारमाध्यमामध्ये जेवढ्या काही माहिती येतात त्यानुसार अजून तरी त्या संबंधित किशोर जाधव म्हणा किंवा कुठल्याच व्यक्तीवरती अजून तरी FIR दाखल झालेला नाही. अर्ज वगैरे दिलेला आहे, पण काही मोजक्याच लोकांनी तिथं जाऊन अर्ज दिलेला आहे. ज्या पत्रकार परिषदेमध्ये छोटे माऊली कदम जे होते, महाराज होते, माऊली आहेत, त्यांनी माझा आणि या हिशोबाचा अर्थार्थी कुठलाही कसलाही संबंध नाही, त्यांनी त्यांच्या खर्चीने आले आणि खर्चीने गेले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी या हिशोबापासून अंग काढून घेतलं किंवा या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यामधून मी कुठंही संबंधित येत नाही असं त्यांनी स्पष्ट आणि क्लिअर केलं. मग आता प्रश्न उरतोय, भ्रष्टाचार करणारे लोक गेले कुठं? यांनी FIR का दाखल केला नाही? यांनी तक्रार फक्त एक SP साहेबांकडे किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे असं म्हणतात. पण या सगळ्याच लोकांनी मिळून अद्याप या किशोर जाधवावरती गुन्हा दाखल करण्यासाठी प्रेशर का आणलं नाही किंवा तसा हट्टाच का केला नाही, हे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. की वेळ संपली, आत्ता मी मगाशी म्हणलो तसं वेळ संपली की काळ संपली की सगळं वातावरण शांत होतं, निवळतं होतं. आपले आता हे सगळे जे कोणी ज्या लोकांनी फसवलं, जे लोक प्रवचन करत फिरतात, याच लोकांनी भावनिक करून लोकांना फसवलं, याला खरंच न्याय मिळणार आहे का? लातूरकरांना, या लातूरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या लोकांना काय सजा मिळणार किंवा काय त्यांना भोगावं लागणार, हे देखील तेवढं पाहणं आता आपल्याला गरजेचं आहे. अनेक लोक आता तर्कवितर्क लावत आहेत, पण गेल्या आठवड्यामध्ये जेवढी चर्चा यांनी घडवून आणली तेवढे तर्कवितर्क आता या आठवड्यामध्ये म्हणा किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला होताना किंवा तशी चर्चा आपल्याला कुठल्याच माध्यमावरती पाहायला मिळत नाही. खरंच मग आता लातूरकर असतील किंवा लातूरकरांचं जी फसवणूक झाली आहे, जे विश्वस्त मंडळ म्हणते की त्या व्यक्तीनं फसवलेत, पैसे घेऊन पळून गेलेत किंवा त्या व्यक्तीवरती सगळे विश्वस्त मंडळ मिळून एकत्रित जाऊन SP साहेबाकडे बसतील का, पोलीस अधीक्षकांकडे आपले अमोल तांबे साहेब जे आहेत त्यांच्याकडे जाऊन बसतील का, जिल्हाधिकारी बस्तेवाड सर आहेत त्यांच्याकडे जाऊन बसतील का, आणि या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी आग्रह करतील का, हा देखील प्रश्न आता उपस्थित होतो आहे. आता बघा ना, अनेक बुकं छापली गेली, अनेक कोटी रुपये जमा केले, अनेक चर्चा उपस्थित झाल्या. पत्रकार परिषद घेऊन मी किती चांगला आहे, मी किती प्रामाणिक आहे, मी किती निष्कलंक आहे, हे सांगण्याचे प्रयत्न अगदी उघड्या डोळ्यांनी सगळ्या लातूरकरांनी पाहिले. आणि असं होत असताना हा उत्सव संताचा, कुंभमेळा वारकऱ्याचा या भ्रष्टाचाराबद्दल आता नेमकं कोण आंदोलन उभा करणार आहे, यावरती आवाज कोण उठवणार आहे? अद्याप तरी अजून कोणी उठवलं नाही, पण उठवणार आहे का, हा देखील आता या निमित्ताने प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जर आम्ही गप्प राहिलो, जर आम्ही काही मांडण्याचा प्रयत्न नाही केला, तर असेच लोक येतील, असेच लोक गोड गोड बोलतील, लातूरकरांना भावनिक करतील, लातूरकरांकडून कोटी रुपये जमा करतील आणि इथून पोबारा करतील, पलायन करतील. मग अजून काही 4-5 दिवस चर्चा होईल. लातूरकर जेवढे शिस्तप्रिय आहेत, लातूरकर जेवढे भावनिक आहेत, आणि याच सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन लातूरकरांना या सगळ्या लोकांनी फसवलं आहे. या लोकांवरती आता नेमकं पुढं काय होणार आहे, हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. आम्ही सुरुवातीला काही प्रश्न उपस्थित केले होते, त्या प्रश्नाचं अद्याप आम्ही त्या पत्रकार परिषदेमध्ये जे प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला अद्याप मिळाले नाहीत.
संबंधित मला काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की सर ते कोणती काबरा शेठ जे आहेत त्यांचं फार पत्रकार परिषदेमध्ये नाव आलं, ते काबरा शेठ नकुलेश्वर बोरगाव म्हणून एक गाव आहे, ते तिथं आहेत, तुम्ही या त्यांच्याशी भेट घ्या. पण हे विश्वस्त मंडळांचं काम आहे तिथं जाऊन त्यांच्याशी जाब विचारणं किंवा काय भ्रष्टाचार झाला आहे किंवा कसा झाला आहे या संबंधित रीतसर कायदेशीर मार्गानं या सगळ्या गोष्टीचा छडा लावणं हे विश्वस्त मंडळाचं काम आहे. जे विश्वस्त मंडळ छाती बडवून सांगतं आहे की आम्ही काही केलं नाही, हे सगळं केलं त्या किशोर जाधव या नावाच्या व्यक्तीनं केलं आहे, तर या सगळ्या विश्वस्त मंडळांनी आता एकत्र होऊन लातूरकरांची जी फसवणूक झाली आहे, लातूरकरांची जी फसवणूक सर्वांनी मिळून केली आहे, याला जाब विचारणं किंवा याच्यावरती आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही पत्रकार म्हणून आमच्याकडनं जेवढे आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो आहे, आम्ही असे बातम्या असतील, असे व्हिडिओ असतील, हे करून आम्ही लातूरकरांना म्हणजे लातूरकरांना सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे. असे काही लोक आपल्या धर्मात, आपल्या संप्रदायामध्ये अशी येऊन कलंक लावतात, अशी येऊन बदनामी करतात. अशा लोकांना बिलकुलही माफ करू नये. यापुढं अशा लोकांना आपल्या जागी किंवा आपल्या गोष्टी थारा देऊ नये, ही देखील आमचा हा प्रयत्न असतो. बघूयात या उत्सव संतांचा आणि कुंभमेळा वारकऱ्यांच्या झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल आता पुढचं पाऊल काय असणार आहे. खरंच विश्वस्त मंडळ या सगळ्यावरती आवाज उठवण्यासाठी एकत्र येणार आहे का या विश्वस्त मंडळातलेच काही ग्रस्त आहेत ते या सगळ्या कटकारस्थानामध्ये सामील आहेत का त्यांना ही कंप्लेंट करायची नाही, त्यांना तक्रार द्यायची नाही. जे एवढे पत्रकार परिषदेला उपस्थित होते ते सगळेच लोक SP साहेबाकडे गेले होते का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मग का हे सगळं वातावरण निवळण्यासाठी सगळं शांत आहेत. एक म्हण आहे बघा, मी करतो मारल्यावानी आणि तू कर रडल्यावानी, असंच काहीसा प्रकार या सगळ्यामध्ये आपल्याला सध्याच्या तर परिस्थितीवरून दिसतोय. आम्ही बोलायला लागलो की मग आम्हाला म्हणतात तुम्ही वारकऱ्यांचा अपमान करताय, वारकरी संप्रदायाचा अपमान करताय. पण तुम्ही काय केलं? तुम्ही तर ते आम्ही करण्याचा तर प्रयत्न बिलकुल करतच नाहीत आणि ते कधी करणारही नाहीत. ही महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र वारकऱ्याची संतांची भूमी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तशा कृत्य करण्याचा विचारही करू नका. पण तुम्ही जे कृत्य केले त्यांनी खरंच वारकरी संप्रदाय हा बदनाम होतो का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. तुम्हीच वारकरी संप्रदायाला जे आहे ते कलंक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो कलंक आता पुसण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न निदान तुम्ही करावा, अशी माफक अपेक्षा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं किंवा मी माझ्या वैयक्तिक वतीनं करतोय. बघूयात या भ्रष्टाचाराबद्दल आता पुढं नेमकं काय घडतंय. इतकंच सध्याला अजून काही पैलू आपल्यासमोर येणार आहेत, त्या पैलूबद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर करण्याचाही प्रयत्न करणार आहोत. एक आठवडा उलटून गेला, सध्या तरी अजून कुठलीही घडामोड या उत्सव संताचा आणि कुंभमेळा वारकऱ्याच्या याबाबतची घडलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त वातावरण थंड होऊ द्यायचं आणि सगळं जे आपला माल जमा केला आहे, जे धनाचा साठा जमा केला आहे, तो आपला मिलबाटके खाणार की काय, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. बघा पुढे काय होईल पुन्हा या भ्रष्टाचाराचा. धन्यवाद.